4 सदस्यांचा प्रभाग म्हणजे एका अर्थानं निवडून येणारा उमेदवार हा मिनी आमदार ठरणार आहे। त्यामुळे त्याच्यासाठी ही निवडणूकही तितकीच आव्हानात्मक ठरते। पुण्यामध्ये भाजपला महापालिकेची सत्ता हवी आहे। याकरता 4 सदस्यीय प्रभाग पद्धती फायद्याची ठरू शकते असा रिपोर्ट मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय। विरोधी पक्षांकडून मात्र त्यावर संताप व्यक्त होतोय। एखादा लोकप्रतिनिधी, एखादा माणूस आपण ज्याला निवडून दिला तो खरंच काम करतोय का नाही करतोय, का मी नेमकं 4 पैकी कोणाकडे गेलं तर माझं काम अधिक गतीने होईल, हे त्या नागरिक म्हणून कळणार नाही। आणि म्हणून मला वाटतं गुड गव्हर्नन्सच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत घातक ही स्टेप भाजप सरकारने घेतलेली आहे। हा सरकारने घेतलेला निर्णय नाही आहे, हा लादलेला निर्णय आणि हा त्यांनी पक्षांवर लादला आहे आणि कोणालाही विश्वासात न घेता नियमांचं उल्लंघन करून आणि नागरिकांच्या सोयीसाठी नाही तर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे। सुमारे 80,000 मतदारांचा एक प्रभाग अशी अवस्था या निवडणुकीत असणार आहे। त्याशिवाय निवडणुकीनंतर काम करताना उद्भवणाऱ्या संभाव्य समस्या लक्षात घेता 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीला भाजपच्या मित्रपक्षांनी देखील विरोध दर्शवला आहे। यापूर्वी देखील 2चा प्रभाग होता। अनेक ठिकाणी क्रॉस वोटिंग होऊन एक पक्षाचा एक नगरसेवक, दुसऱ्या पक्षाचा दुसरा नगरसेवक आणि त्यामुळे जनतेच्या कामाबद्दल टोलाटोली या ठिकाणी होत होती आणि आता 2 ऐवजी 4चा प्रभाग झाल्यामुळं हे घटनेच्या विरोधामध्ये हा झालेला निर्णय आहे। प्रभागामध्ये 4 नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांच्यामध्ये असणारं सामंजस्य, एकमत आणि नागरिकांपुढे कोणाकडे काम घेऊन जायचा हा प्रश्न, अशा सर्व गुंतागुंतीच्या कारभारामध्ये परिसराचा विकास होण्यामध्ये यामध्ये अडचण होणार आहे असं मला स्वतःला वाटतं। राज्य सरकारचा निर्णय ही भाजपची खेळी असली तरी त्याला पूर्ण ताकदीनं सामोरं जाण्याची तयारी विरोधकांनीही दर्शवली आहे। त्याचप्रमाणे भाजपला याचा फायदा होणार नाही, त्यामुळं यावेळी आपणच बाजी मारणार असा सगळ्यांचाच दावा आहे। थोडक्यात काय तर महापालिकांचा रणसंग्राम आता खऱ्या अर्थानं सुरू झालाय। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।